बंद का करायचं साहेब? बंद का करायचं? काही करत नाही, काही करत नाही. बंद का करायचं? तुम्ही साहेब व्यवस्थित बोला ना. सरांचं लाईव्ह आहे. काय समोरूनच घ्यावं लागेल. सगळेजण शांत आवाज कुणी करू नका. व्यवस्थित बाकी सगळे शांत राहा. आम्ही बोलतो बरोबर. आता साहेब बदनामीचा गुन्हा दाखल केलाय बरोबर. बरं मला सांगा त्याने स्वतःच लिहून दिलंय की 25 तारखेपर्यंत पैसे मी देतो. मग मी बदनामी काय केली? उसाचं बिल मागितलं म्हणजे बदनामी झाली का? आपण हे तुम्हाला त्याच्यासाठी तर आम्ही बोललोय की आपल्याला जे काय म्हणणं मांडायचं ना तुम्ही हा खात्याला आमच्या एव्हिडन्स मध्ये द्या. मी तुम्हाला एकच कन्व्हिन्स करतो. फक्त माझे 2 मिनिटं फक्त तुम्ही ऐका. कारण थोडं आम्हाला चर्चा करायची होती पण मी डायरेक्ट तुमच्याशी बोलतोय. फक्त मानसिकता समजून घ्या. तुमच्याशी चर्चा करताना शब्दाला शब्द वाढत जातो आणि आपलं काम जे व्हायचं ते होत नाही. कसं आहे की आता यांनी जी नोटीस दिलेली आहे की तुमच्या विरोधात अशा अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे त्या संदर्भात तुम्ही तुमचं उत्तर द्या. ते म्हणणं सादर करा. साहेब काय झाले पहिली गोष्ट आता तुम्हाला उत्तर देण्यासाठी बदनामी झाली. तुम्ही जो FIR आम्हाला दिलाय ना तो FIR अपूर्ण दिला. अपूर्ण दिलाय का? म्हणजे मला FIR देताना अपूर्ण दिला. त्याच्यामुळे काय आरोप आहेत ते आम्ही सांगू शकतो का? ते आपल्याला देता येईल, पूर्ण करता येईल, सांगता येईल. नाही पण देताना चुकीचं नाही व्हायला पाहिजे. काय झालंय एक नंबर शेवटचं मी काय राहिलंय काय लिहिलंय नाही पण तुम्ही मला त्यावेळेस देताना मी अर्जी का दिली? पहिला प्रश्न आहे ते तुमच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह. पहिलं प्रश्नचिन्ह तुमच्या कार्यपद्धती. दुसरा गोष्ट तुम्ही माझा व्हिडिओ बघितला का? तुम्ही गुन्हा दाखल करून घेतला. एक मिनिट मला बोलू द्या. तुम्ही गुन्हा दाखल करून घेतला बरोबर पण तुम्ही त्या व्हिडिओची शहानिशा केली का? तुम्ही नेमकं काय बोलले? आयोग कुठे? कोण आयोग होतं? कुठे आहे साहेब? बाहेर गेले. साहेबांना लागेल ना बोलायला. तुम्ही कोण आहे? मी EPA. तुमची वरती कुठे आहे? डिटेक्शन ऑफिसर आहे. वरती वगैरे असं आम्हाला समजणार नाही ना तुम्ही पोलीस. मला PI साहेबांना भेटायचं. मुळातच सगळ्यात पहिला नियम आहे की या गुन्ह्याचा तपास फक्त PI करू शकता. जबाब PI घेऊ शकता. बरोबर आहे. तुम्ही PI सरांना भेटायसाठी तुम्ही 14 किती तारीख ऐका ना तुम्ही 14 सांगितली मी 16 पर्यंत येईल. 16 आज 15 मी 17ला आलेलो. 16ला म्हणलं तुम्ही. ऐका ना मी 16ला 15ला आलो म्हणजे माझ्या हिशोब तुम्ही जसं तुमच्या हिशोबाने काम करता. मी भारताचा नागरिक आहे. मला स्वातंत्र्य आहे बरोबर. हे पोलीस स्टेशन माझ्या सेवेसाठी आहे. सर्वांच्या सेवेसाठी. मी बी आहे त्याच्यामध्ये. मग मला एक गोष्ट सांगा मी इथं तुम्ही जे पहिल्यापासून रट लावली 16ला येणार 16ला येणार 16ला येणार. नाही तुम्ही म्हणता ना आयोग लागेल इथं बसून राहतो. इथं दिवसभर नाही रात्रभर नाही. मी मला अटक करा तुम्ही काय अटकीचं तुम्हाला नोटीस दिली नसते ना तसं ते साहेब कधी येतील? 3 वाजेपर्यंत. 3 वाजेपर्यंत सगळे थांबतील. काय प्रॉब्लेम नाही. जास्त तुम्ही इथे थांबा. फक्त रस्ता वगैरे हे लोकांनी येण्या जाण्यासाठी काय अडचण नाही. 2 तास राहील. लोकांसाठी त्रास करतोय. व्हिडिओ कसं करणार? सोशल मीडियावर अशी पोस्ट केली माहित आहे का? 7 पर्यंत गेलो तरी गुन्हा दाखल झाला नाही. ही असं आहे आणि तुम्ही आमच्यावर नुसतं बोलला तर गुन्हा दाखल करता येतं. आम्हाला बाईक केलं ना तरी आम्हाला गुन्हा दाखल झाला नाही एवढी आम्ही तक्रार दिली ना. एक गोष्ट आहे पोलीस प्रशासन जर दबावाखाली काम करत असेल
वाईट गोष्ट आहे. सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा आम्ही प्रयत्न. कर्नाटकात बाबू बोत्रेने 350 करोड रुपये शेतकऱ्यांचे थकवले. साखर जे व्यापारी आहेत त्यांचे पैसे एका व्यापारीचे 12 कोटी रुपयाचा गोळ आहे. किती? 12 कोटी. त्याच्यानंतर जे वाहतूकदार आहेत त्यांचे असंख्य पैसे गुंतलेले आहेत. असं 2000 कोटींचा आमचा अंदाज आहे. आम्ही अंदाज दिलेला आहे. हा, मग 2000 कोटीपर्यंत 700 होईल, 800 होईल, 1000 होईल. याच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करायला गेलो, पोलीस स्टेशन आमचं एकही ऐकत नाही. कसं काय ऐकणार? नाही घ्या ना, घ्या. मला एक गोष्ट सांगा. एक मिनिट. मी आतापर्यंत 300च्या वर एनसी दाखल केल्या असतील. किती? की माझ्या जीविताला धोका आहे, मला मारून टाकतील, मला हे करतील. आजपर्यंत एनसी सोडून FIR बी नाही झाला. परवा दिवशी माझ्यावरती एक गंभीर स्वरूपाची धमकी आली. ऑन रेकॉर्ड एव्हिडन्स आले त्याचे. जीवे मारण्याच्या प्रकारांमध्ये खूप प्रकार आहे. त्यातलं एक कलम व्यवस्थित कॉग्निजेबल लागत होतं. नाही केलं काहीच. का? म्हणजे हा तुझा भाऊ का? कारण माझ्याकडे पॉवर नाहीये, माझ्याकडे सत्ता नाहीये, माझ्याकडे कोणता सत्ताधारी नाहीये म्हणून हा गुन्हा होता. मला सांगा, तुम्ही IT ऍक्टचं 67 कलम लावलं त्याच्यामध्ये मी कुठं कपडे काढून व्हिडिओ बनवला का? ते तुम्ही तेच सांगायचे ना तपासात की बाबा तुमचा तो तुम्ही काही करता. मला सांगा, कशासाठी? माझं गाव 200 किलोमीटर इथून. माझं गाव 200 किलोमीटर. तुम्ही मला इथं वडीत आणणार कशासाठी? आज साहेब यांचा वडील आज हॉस्पिटलमध्ये आहे. तो माणूस आज तुम्ही काय पण देणार आणि तो माणूस येणार कशासाठी आहे? मी यांना बोलत काय आहे साहेब? हे बघा, मला सांगा, यांनी 17 ठिकाणी एकच गुन्हा दाखल केला. किती? 17. आहे का संविधानामध्ये? कायद्यात आहे का? कायद्यात तरतूद आहे. ते आता न्यायालयीन प्रक्रिया तरी आम्हीच करायचं का? त्यांना बोलवा, उलट साहेबाला बोलवा. 2 तास नको, त्यांना लवकर बोलवा. बोलवा. 2 तास नाही तर नंबर द्या, फोन द्या. बोलवतो ना मी. बोलतो, बोलवा. साहेब येईपर्यंत आम्ही बाहेर बसतोय. याच्यावर भजन करूया. फक्त एका बाजूला आम्ही भजन करू, चला. हे आमचं कार्य आहे. आमचा गुन्हा घ्यायला लावा लागेल. आमची जी गुन्हे आहेत ना, आमचं लगेच गुन्हा दाखल करायला घ्या. त्यांचं जे दाखल आहे तो नंतर जो मागण्या होतो, 3 वाजता आल्यावर शेतकऱ्यांचे गुन्हे नाही. FIR घेतल्याशिवाय बिगर चौकशीचं कसं दाखल झालं? म्हणजे आमचा गुन्हा बाबूराव बोत्रे पाटलांनी हजारो शेतकऱ्यांचे पैसे तटवलं थकवलं त्याच्यावर तुम्ही 400 करणार नाही. घ्या ना तुम्ही. घ्या ना त्यांना. कसं बोलू घ्या की. तो कागद आणला का? त्याची झेरॉक्स आणली का? सगळं 3 प्रताच्या ती करण्याच्या आम्हाला ह्या माणसाने रुपया खाल्ला नाही, ह्या माणसाला बोलवलं. ज्यानं रुपये खाल्ला त्याला कालवा कोणी करू नका, सगळं शांत. नाही, माझे फोन पोरांकडे असतात, माझ्याकडे नव्हते. नाही आहे का ना? आवश्यकता कशी नाही साहेब? 1 मिनिट लक्षात घ्या. तुम्ही खोटं काही करायला चालेल. आम्ही आता बाबूराव बोत्रेवर गुन्हा घ्या म्हणता ते ऐकत नाही, आणि तुम्ही मला म्हणता की आवश्यकता नाही. या शेतकऱ्यांच्या घामाचं दाम अडकवलंय. अच्छा, ऐका ना साहेब, मला ऐका ना, मला तुम्हाला ऐका ना, तुम्हाला ऐका ना, तुमच्या समोर तुम्हाला भेटायचं आहे. ऐका ना, मला तुम्हाला भेटायचं आहे. तपासी अधिकारी तुम्ही आहात, मला तुम्हाला भेटायचं आहे. तोपर्यंत मी इथून जाणार नाही. किती होत्या? नाही नाही, मी 16 तारखेपर्यंत. हे बघा साहेब, माझ्या मागे 1000 कामं राहते. शेतकरी प्रत्येक ठिकाणी पोहोचायचे. 17 ठिकाणी जायचंय मला तुमच्या नंतर. किती?
मग माझा बी वेळ आहे ना, माझी पण. मला सांगा एक सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्याकडे एक ऐका ना, तू नाही, मला तुम्हाला आज भेटायचंय, माझ्या सर्व शेतकऱ्यांना तुम्हाला भेटायचं. शेतकरी नसल्यावर काय तुम्ही काहीही करा, नको ना. तासभरात या, कारण की मला हे बघा, मी एक तर आलोय 200 किलोमीटरवर. 2-3 दिवस लागू द्या, मी इथून हटत नाही, दिवस नाही, तास काही प्रॉब्लेम नाही. घ्या. ते किती वेळ निघते? थांबा, बोलू नका, ऐका. आता हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी वाचून दाखवतो सगळं. प्रति पोलीस निरीक्षक, माळशिरस पोलीस ठाणे, माळशिरस, सोलापूर ग्रामीण. विषय: ओंकार साखर कारखाना चंदापुरी युनिट 1 तालुका माळशिरस सह ओंकार साखर कारखानाच्या इतर 17 युनिटसह संचालक बाबूराव दादासाहेब बोत्रे व इतर संचालकावरती शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे थकवल्यामुळे BNS 318-4, BNS 316 आणि इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा. अर्जदार मी आहे, त्याचसोबत इतर शेतकरी आहेत. बरोबर. वरील विषयी विनंती अर्ज करतो की ओंकार साखर कारखाना या उद्योग समूहाने राज्यात 17 कारखाने भाडे तत्वावर घेऊन राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या ऊस गाळप करून घेतला आहे. त्यातील पहिलं युनिट चांदापुरी तालुका माळशिरस येथे आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातल्यानंतर केंद्र सरकारच्या शुगरकेन कंट्रोल ऑर्डरनुसार कारखाना प्रशासनाने ऊस गाळपासाठी आल्यापासून 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या संपूर्ण FRPचे देणे कायदेशीर बंधनकारक आहे. परंतु ओंकार साखर कारखाना या समूहाने 1 जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ऊसाचे FRP दिलेले नाहीये. तरी मे साहेबांना विनंती आहे की ओंकार साखर कारखाना या उद्योग समूहासह यांच्या सर्व संचालक मंडळ आणि चेअरमन बाबूराव दादासाहेब बोत्रे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक करून आर्थिक व मानसिक नुकसान केल्याबद्दल BNS 318-4, BNS 316 व इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून लाखो शेतकऱ्यांना न्याय द्यावा. त्याच्यामध्ये साहेब आता वकील साहेब पुढे तिकडून गरम कडे सोयी दिसते. तिकडून कुठे बाकी जाऊन आदर घेते. तुम्ही दोघं जण बोलू नका. बाकी थांबा रे. तिथंच मागे गडबड सारखी तुमची. शिवराम एक इकडं इकडे आपल्या इथं. पेन कुठे गेला? पेन आधीच म्हणला सर तुम्हाला पेन आहे का? पेन मी काय म्हणतो, दादाची बी घेतली नाही दादाची पण आता कोण राहिले? असू द्या. ते नाही ना. प्रत्येक सगळे मुख्य अर्ज आहे.
बाहेर देऊया सगळे देऊ घे पण ते नाही, एक मिनिट लगेच पोहोच पाहिजे. बाहेर जरी रिसिप्ट देणार तुम्हाला अर्जावरती काही कॉपी आम्हाला पाहिजे. ह्याच्यावरती आपण चौकशी करणार तुम्हाला देणार सगळं चौकशी कसं काय FIR पाहिजे. नाहीतर अर्ज देत नाही, FIR दाखवा. लगेच करा. लगेच करा त्याला बोलू. आमच्यातला एक शेतकरी तुम्हाला ज्याचे पैसे थकलेत ना तो FIR देतोय, तुम्ही लगेच घ्या. लगेच घ्या, संपला विषय. चला लगेच बसून घ्या. अर्ज बी राहू द्या. ही फाईल घेतली ना. ए फाईल कुठं आहे रे? फाईल आहे एक मिनिट मला समोर काय म्हटलं साहेब काय म्हटले काय म्हटले साहेब शेतकरी काय म्हणलं लाईव्ह कट झालं कट झालं का ठीक आहे बंद करा परत बाहेर आतली बाहेर येऊ द्या आधी आतली सगळी बाहेर येऊ द्या आतली सगळी बाहेर येऊ द्या चला मग आता गुन्हा दाखल करू लागताल का? करते तो. माघार घ्यायचं ना आपण. कोण का शेतकरी आहे? दाखवायला काय आलं काय फिर्यादी होताल ना? गोंधळ करू नका शांत माझं ऐका एक मिनिट ऐका जेवढ्यांचं म्हणजे वेगळी वेगळी फिर्याद द्यायची आहे. FIR दाखल करायचं आहे 420 म्हणजे आता ते 318 4 झाले प्रत्येक शेतकऱ्यानं. हे बघा तुम्हाला अजून एक सांगतो, बाबूराव तुमचे पैसे देणार नाहीये. तुम्ही किती आज तुम्ही सावध नाही झाला, आज तुम्ही शांत बसलात तर उसाचे बिल भेटणं मुश्किल आहे. तुम्ही जर त्याला कायद्याच्या रूपाने टोचन दिलं तरच पैसे भेटतील. एक गोष्ट सांगतो, तुमच्यावरती तुम्हाला एकाही मायकालालचा फोन येणार नाही की तू असं का केलं. त्या पाठीमागं मी खंबीरपणे उभा असणार आहे. मी तुमच्या मार्फत बी हे निवेदन देतोय. मी स्वतः पण फिर्यादी आहे, पण तुम्हाला पण गुन्हे दाखल करावे लागतील, त्याशिवाय होणार नाही. साहेब गुन्हे दाखल करून घ्यायला तयार आहेत, कारण की आपल्या सगळ्यांचा दबाव आहे. मी गेल्यानंतर तुमचं कोणी आहे. हा आम्हाला लय मोठा 12 तारखेला जमा केली आता. आम्ही शेतकऱ्यांनी हजारांनी जमा केली. अजून राहिले 2000 केले अजून. सरकारी FRP किती आहे? FRP किती आहे? आता 3050 जाहीर केलं. मग 1800 द्यायचा काय संबंध आहे? हा अजून राहिलेलं तेवढं मग पैसे तेवढेच राहिलेले आहेत, त्यापेक्षा जास्त राहिले. हा कायद्यानुसार आपल्याला कारवाई करावी लागेल. शुगर कमिशन पुणे 3,050. त्याच्या ऐका ना, तो तुम्हाला असा मेचतच नाही. त्याला जोपर्यंत तुम्ही कायद्याने पॉवरफुली लढत नाहीत तोपर्यंत तो तुम्हाला मेचणार नाही. तो माझ्यासारख्या व्यक्तीला 17 ठिकाणी पळवत असेल तर तुम्हाला कुठं कुठं पळवेल. आताच वेळ आहे तवर हा. आणि अजून एक सांगतो, इथं जर कोणी गुन्हा दाखल केला नाही तर उद्यापासून हे उसाचं आंदोलन बी मी थांबवत आहे, कारण की तुम्हाला गरज नाही तर आता विचार करा. इष्ट आहे त्यावर बसून घ्या. इष्ट गेल्या हात करून उपयोग होणार नाही. प्रामाणिकपणानं काम करून ऐका, याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल मी बाब्या बोत्र्याला कधी भेटल, कोणत्या कारखानदाराच्या समोर जाईल. मी या सगळ्यांना बुटं दाखविलत, माझी पाय बी दाखवलं नाहीत कधी, बुटं बाहेर सोडलेली. मला घेणं देणं नाही या नेत्यांचं, राजकारण्यांचं, मला कोणत्या पदाचं नेत्याचं. मला मुळात नेताच व्हायचं नाही, काही गरज बी नाही. तुमच्या मनातला राजा माझ्यासाठी खूप मोठं पद आहे. तुम्हाला प्रत्येकाला वाटतं नेता आहे. अहो नेता, मला सांगा, फेमस व्हायचं असतं 45 लाख लोक फॉलो करतात. किती? 45. याच्यापेक्षा काय जास्त. अजून एक सांगा, लय आपलं गाडी थांबून मुतायला थांबलं की सेल्फी घ्यायला कोणतरी थांबतं. एवढं पण स्वातंत्र्य नाही मला, एवढं प्रेम आहे लोकांचं. छत्र आहे तरी थांबत नाहीत लोक त्याच्यापाशी.
त्यामुळे आताच सावध व्हा. कोणीतरी फिर्याद द्यायला पुढे यावं लागेल. हे दोन शेतकरी तर द्या. ऐका, एक काम करूया आता 2 शेतकरी घ्या. 2 शेतकऱ्यांपर भेटी करूया. पुढची प्रोसेस करूया. काय करणार? काय करणार? कशाला 100 शेतकरी काय? 2 करा. आणि पुन्हा नोंद करा. आणि शेतकऱ्याची लढणारा शेतकरी आहे. परत उद्याच्याला की झालं आणि भेला आणि असं झालं तसलं माझा एक टन जर ऊस गेला असता मी फिर्याद दिली असती. माझा ऊस गेला ना की शेतकरी ज्याचा ऊस गेलाय त्याचा पाहिजे. आता तुमच्यासाठी लढा तुम्ही शेपूट आहे का कोणी? ज्याच्या नावावर ऊस गेलाय ते. आणि तुम्हाला साथ देणारा मला फक्त बघायचंय तुमच्यात किती ताकद येते. आम्ही तयारी केली आहे. बघा बलात्काराला जामीन मिळतोय. तुम्ही हक्काचं कामाचे पैसे मागायला जर घेत असाल तर कसं व्हायचं? एक शेतकरी आहेत पण त्यांचा पगार अडकला राजवाडीच्या कारखान्यात त्याच्यामुळे ती येत नाही पुढं. जाऊ द्या. नाही, असं द्या. म्हणजे हे बघा मी स्वतः करतो. माझं दिवसाचं बिल अडकलं. ऊसच नाही आपल्याला. नाही ऊसच आहे आपल्याकडे. ऊस आहे. या सगळ्यांचा शेतकऱ्यांचा ऊस आपलाच आहे. जेवढं सहाय्य केलं ते सगळी तुमच्या पाठीशी येते. नाव पाहिजे त्यांचं नाव रोज गेलेला. एक माणूस पाहिजे एक. आता हात वर करत लई होती आमची मगाशी. तयारी आहे. कुठं यायचं पुढं बघा. आयला आम्ही तुमच्या असं कडे आमचं तर ऊस आहे, गेला पाहिजे. गेलेला आहे पण पुढे यायला घाबरताय. काही प्रॉब्लेम नाही. ऊस तर गेला पैसे लोकांचे मिळेल नाही. मग तुम्ही एवढं कशा लढताय मग? हिंदू तयार जर होतच मग तुम्ही लढता कशा? तरी बी लढायचंय. तरी बी लढायचंय. ही लढाई अशीच असते. ही चळवळ अशीच असते. तुम्ही शेतकरी एवढं लढताय की ते एक पण नसेल का मला? अहो, शेतकरी आमची जनजागृती करायचं काम चालू आहे. आमच्या शेतकऱ्यांना 2 मिनिटं शेतकऱ्यांच्या क्रांती घडवायचं काम आमच्यात चालू आहे. 2010 पासून कोण म्हणलं आमच्यात माणूस नाही? बघा मी शेतकरी हे बघा शेतकरी मला सांगा त्या बाब्या बोत्र्याला 10 बॉडीगार्ड आहेत. किती? मग माझा सामान्य शेतकरी पुढे येईल का? मला त्यांना तयार तर करावं लागेल. तर त्यांनी नाही गेलं तर मी आहे ना दाखल करायला. आमची नाव आहे ती. आमचा ऊस गेला नाही. तुम्ही शेतकरी. आम्ही बी सगळे शेतकरीच आहे. मला बघायचं होतं की मी आल्यानंतर बी शेतकरी आहे का? हे बघा प्रस्थापितांनी छळलेला छळ एवढ्या लवकर निघून जाणार नाही. काय प्रस्थापितांना घाबरणं कमी होणार नाही. त्यामुळे आपल्याला लढायचे. हळूहळू लोकांमध्ये ते गट येणार, ती ताकद येणार आणि त्यानंतर लढाई मोठी होणार. आता कसं हळूहळू मजबूत होणार. आणि आता शेतकरी कशामुळे नाराज झाला? काय काय करतात झाली त्यामुळे काय पुढे राहते. पण क्रांती सदा पेटत राहतच असतं. आता सदा गेला. सदा माळशिरस तालुक्यात आल्यावर नंबूशिवाय फोन करत नव्हता. सत्ता मला जायला मला सांगा कारखान्यावरती शेतकऱ्याला बोलून दाब देते मग शेतकरी कसा पुढे येईल? मग या भिकार चोटांना सगळ्यात पहिला धडा शिकवायचं काम माझं आहे. माझ्या पाठीमागे सगळे. आणि मला सांगा बाब्या बोत्र्या उद्या पडून गेला तर काय करतात? काय घेणार त्याचं? काय करताल सांगा ना मला. आणि तो मी तुम्हाला लिहून देतो. तो लई दिवस टिकणार नाही. एक षडयंत्र आहे. आज आपल्या बाळाला क्लोज करा. लगीन करून परत त्याचं चालू. पोराबाळाचं शिक्षण करून बांगला बांधता येत नाही. त्याच्या मागे कोणाला शिवाय काय कोणाचं का? आज सहकारमध्ये सुद्धा सहकार